नमस्कार. मॅजिकल हँड किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला बनवायचं आहे कच्च्या कैरीचं गोड लोणचं. हे खूप टेस्टी बनते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. यासाठी मी कच्च्या कैऱ्यांच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. ह्या कैऱ्या आधीच धुवून घ्यायच्या आणि फोडी कोरड्या करून घ्यायच्या आहेत. कढईमध्ये थोडं तेल घेऊन त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे. मोहरी घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार 1 चम्मच तिखट घालायचं. आणि नंतर ह्या फोडी त्यामध्ये टाकायच्या. त्या थोड्या परतून घ्यायच्या आणि मंद आचेवर त्या थोडा वेळ आपल्याला शिजवायच्या आहेत. 1 चम्मच त्यामध्ये मीठ घालायचं आहे. पाच एक मिनिट एक झाकण ठेवून आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. थोड्या शिजल्यानंतर या फोडींमध्ये साधारणतः 1 वाटी गूळ घालायचा आहे. तुम्ही जेवढ्या फोडी तेवढा गूळसुद्धा घालू शकता जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर. मी थोडा कमी घातला. आता गूळ घातल्यानंतर पुन्हा हे छान परतून घ्यायचं आहे आणि पाणी सुटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, छान गुळाचं पाणी झालेलं आहे आणि खूप छान असा त्याचा सुगंध येत आहे. हे कच्च्या कैरीचं लोणचं, याला आमच्या इकडे लुंजी असं म्हणतात आणि हे वर जर ठेवलं आपण तर 8 दिवस टिकतं आणि फ्रीजमध्ये साधारणतः 1 महिनाभर तरी राहतं आणि खूप छान लागतं. मुलांना तर पोळीसोबत खूप आवडते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि शेअर करा. नमस्कार.